इतकं खूप आहे, ऐकलंही खूप. आता काय बोलावं आणि काय बोलू नये असं मला वाटायला लागतं. एकच गोष्ट सांगतो, मी आयुष्यात पैशाला महत्त्व दिलं नाही. मी चूक केली म्हणजे पैसा कसं ट्युशन्स घेऊन पैसा कमवणं मला आवडत नाही. पुष्कळ लोकांनी आग्रह केला, माझे कलिगने पैसा खूप कमवला, पण मी म्हटलं मी फुकट शिकवेल कुठेतरी कॉलेजमध्ये तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला माझ्यासमोर या, तुमच्या डिफिकल्टीज सांगा, मी सॉल्व करेन. पण तुम्हाला घरी बोलवून किंवा तुमच्या घरी येऊन मी हे शिकवेन असं मात्र मुळीच नाही. म्हणून मी शिकवण्या कधी केल्या नाही. दुसरी गोष्ट, सुनीता आजारीच असायची, त्यामुळे तिला फक्त 63 मार्क आले, ते खुश होणार काय. आणि पुढे येईल वा असं त्यावेळेला काही फार अपेक्षा काहीच नव्हत्या, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं असं मला वाटायचं. पण ती 11वीला असताना आम्ही कॉलेजमध्ये मी रेक्टर होतो, प्राचार्य माझे मित्रच होते, आणि आमचे काही नातेवाईक जायचे देवाघरी, त्यावेळेला मला जायला लागायचं बाहेर. त्यावेळेला सुनीता 11वीला असताना आमचे जे प्राचार्य होते माझे मित्र एम.के. पाटील यांच्याकडे थांबायचे. तर त्यांच्या लक्षात आलं, ते एके दिवशी मला होते, आबा सुनीता खूप शार्प आहे, थोडंसं लक्ष दिलं ती शिवील शाही थोडंच बोलले, म्हणजे तू बघ म्हणे काय काय. पण तिला 11वीला मैत्रिणी चांगली मिळाली, तर ती मला इकडे अभ्यासाला यायची, तिच्याबरोबर अभ्यास करायचा, त्यामुळे खूप चांगलं हे झालं. 12वीला सांगितलं की काही मुलींना बोलवून मी आता शिकवलं, त्यामुळे ती चांगले मार्क्स मिळाले. चांगले मार्क्स मिळाल्यावरही तिला चुकीने काय, तिचा जन्म 7 जानेवारीचा होता. 7 त्या नियमाप्रमाणे 31 डिसेंबरला 17 वर्ष पूर्ण वय पाहिजे. 17 वर्ष नसलं तर ॲडमिशन म्हणजे अंडर एज ठरायची, पुढच्या वर्षी ॲडमिशन. तसंच ती अंडर एज डिक्लेअर झाली. थोडेसे प्रयत्न करून माझे काही मित्रांच्या ओळखीने म्हणा, कशाने म्हणा, लोकांना त्या सिलेक्शन कमिटीचे जे फॉर्मॅटवालीचे जोगळेकर म्हणून होते अध्यक्ष, त्यांना पटवलं की बाबा ती अंडर एज नाही आहे, तिने तिच्या आजोबांकडून चूक झाली आहे सांगणार. ते प्राध्यापक असून म्हणे ती 10वीत असताना दुसरं काय असा प्रश्न होता. तर ती मेडिकलला जाईल आणि मेडिकलला ही आठ आहे हे कुठे मला माहिती होतं. जरी मी प्राध्यापक असतो तरी मी मुलांना शिकवलं आहे, पण त्यांनी कन्सिडर केलं आणि ती ॲडमिशन. नंतर अनिताच्या वेळेला तिला इंजिनिअरिंगला चांगली मार्क, तिला बायोलॉजी आवडत नव्हतंच, त्यामुळे बायोलॉजी नव्हतं, मॅथमॅटिक्सला चांगले मार्क्स मिळाले. मॅथमॅटिक्सला तिला इंजिनिअरिंगला ॲडमिशन होती, पण त्यावेळेला मलाही पटत नव्हतं मी इंजिनियर व्हावं असं, म्हणून मग तिला इंजिनिअरिंगमध्ये पाठवलं नाही. पण ती BSc झाली, नंतर MScला तिच्या याच्याप्रमाणे मला विद्यापीठातच MScला जायचं आहे, बाहेर नाही. अंबळनेरला होतं, अहमदनगरला होतं, फर्ग्युसनला होतं. ती म्हणून दुसरीकडे नाही, मला विद्यापीठात ॲडमिशन मिळाली तरच मिळाली. विद्यापीठात ॲडमिशन मिळाली तिथे जाईल, त्यामुळे तिथलं थोडंसं नुकसान झालं. विद्यापीठात क्लास मिळत नसते, म्हणजे हे तर जग जाहीर होते त्यावेळेला पुढे विद्यापीठात. तर विद्यापीठात फार सांगून सुद्धा कोणते हे करायचे. तिला सेकंड क्लास +2 +B2 तिला तो मिळाला नाही, त्यामुळे तिला सिनियर कॉलेजचं काम झालं नाही. ज्युनियर कॉलेजला तिने केलं काम सगळं. नंतर विनिताच्या वेळेला तिचा हट्ट होता मी मेडिकलला जा, बाकीचं काही नाही. तिलाही इंजिनिअरिंगला ॲडमिशन होती, मेडिकलला चुकीने केली, काही बायोलॉजी तिला कमी मार्क्स मिळाले म्हणून काठावर होती. पण सगळे मी
तपास करायचं, BJ मेडिकलला जायचं, ते सगळं सांगायचं तुमच्या मुलीला ॲडमिशन मिळेल, पण कधी मिळेल कुठे मिळेल हे काही सांगायचं. त्यावर्षी सगळे नियम बदलले होते, पण तिच्या योगायोगाने मुलीला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली आणि तिला BJ मेडिकलला नंतर ॲडमिशन मिळाली. मग मी ती कॅन्सल करायला गेलो, त्या डीनने कॅन्सल केली नाही ॲडमिशन, नाही मी कॅन्सल करणार नाही काही झालं तरी. म्हणजे ते नंतर सोनलच्या वेळेला मी थोडासा काही सोनलला MCS ला जायचं होतं. तेव्हा तर थोडं सवय पडतं, तिला MCS व्हायचं होतं. आणि MCS त्यावेळेला फक्त वाडिया काम सुरू होतं, दुसरीकडे कुठेच नव्हतं. तर ती मी ज्यावेळेला MCSचा पाठी शिकलो नाही, पण MCM केलं तिने. MCMला सुद्धा चांगले मिळालं आणि ते पुढचं करिअर तिने पूर्ण केलं. पण ते काही वाईट नका वाटत, सगळं चांगलं झालं. मला अजून ते दुःख वाटतं, तुला मी पुढे MCSला पाठवू शकलो नाही. दीपाली करिअर तिचं चांगलंच होतं पहिल्यापासून, त्यामुळे तिला मेडिकल ॲडमिशन सहजासहजी मिळाली झाली. अशा प्रकारे सगळ्यांचं शिक्षण झालं. पण मला माझे नातेवाईक म्हणा किंवा इतर लोक, इव्हन काही प्राध्यापक सुद्धा करायचे, येडा आहे तू, मुलींची लग्न तर करायचे, कशा करता MBBSला पाठवतो, कशा काय करतो आणि ते लोक जात आहेत ना, मी पाठवत नाही, पण त्यांच्या ह्याच्याने जात आहेत म्हणून मी पाठवतो. ते त्याचा मला फायदाच मिळाला आणि माझ्या आयुष्यात ते फार चांगलं हे झालं. तर त्याप्रमाणे सगळे जावई चांगले मिळाले. व्याही मला आधी म्हणजे कौतुक व्याह्यांचं म्हणतात, व्याही असे मिळाले. पहिले व्याही जे धाळांचे वडील मिळाले, स्पष्ट सांगितलं त्यांनी, मला हुंडा नको, मी मुलीचे कपडे दागिने मी करेन, मुलाचे तुम्ही करायचे, ते मुलाचे तुम्ही करायचे आणि वरून काहीच मला काही नको, फक्त पुण्याला लग्न करून द्या एवढीच गरजी आहे. म्हटलं काय हरकत नाही, तुम्हाला लग्न झालं आणि व्यवस्थित पार पडलं. तर तसं पुढची लग्नसुद्धा काय पहिलं लग्न चांगलं झालं, त्यामुळे पुढची लग्नाला मला फार हे करावं लागलं नाही. आणि त्याच्या वेळेला तर त्याच्या सासरे बाबा इतके मागे लागले, नाही मला तुमची मुलगी करायची तर माझ्या मुलासाठी असं. त्यांची जुनी ओळख होती, ते माझे मित्रही होते, बरोबरीचेही होते आणि जुनी ओळख होती, त्यामुळे त्यामध्ये काही तिची मत काय आपण घ्यायला पाहिजे. पण पुण्याला गेलो आणि त्यावेळेला डॉक्टर पुण्याला इंटर्नशिप करत होते. आणि त्याला विचारलं की असं असं डॉक्टर आहे, तुला चालेल का, कशा नात्यातले आहे. तर आणि त्याने होकार दिला आणि त्यामुळे त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो, चांगलं हे लागलं. त्यामुळे तिचंही लग्न काही सहजासहजी झालं. सोनलचं लग्न तर म्हणजे विनिताचं लग्न आहे. डॉक्टरांकडे खूप लोक यायचे, आपण कोणाला दाद देत नव्हते ते. म्हणजे कुठलं त्यांचा स्वभाव सांगितला होता मला ऐका नाही, ते म्हणजे ते मी करेन तेच, बाकीचं काही भानगडी कोणाचंच काही ऐकत नाही म्हणजे. तर त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मग त्यांच्या भावाने वगैरे चांगले रिस्पॉन्स दिले. तर एवढासा फोटो होता गिंताचा, तो फोटो फक्त त्यांना दाखवायला दिला आणि म्हणे म्हटलं मुलीची परीक्षा तर ऑक्टोबरमध्ये आहे,
शेवटचं पाहिजे ते परीक्षेनंतर तुम्हाला बोलवलं. परीक्षा झाली तरी बोलवत नव्हतं. पण शेवटी त्याचे एक मित्र होते चौधरी म्हणून, आणि त्या चौधरीची बायको माझी विद्यार्थिनी होती. पण ते त्यांना कॉन्टॅक्ट केला की त्यावेळेला मग चौधरी मला पत्र आलं किंवा तुम्ही येऊन गेला त्या क्लायंटकडे, पण तुम्ही रिस्पॉन्स देत नाही, तुझी परीक्षा झाली असेल आता असं त्यांना बोलवलं. हे अडचणीच्या वेळेला आले, घाई गर्दीने ट्रेन कॅन्सल झाली, गाड्या बदलत आले, पण पोचले मुलगी पाहायला. त्यांचे मिळवणे ते तर त्यांनी होकार दिला, ते लग्न झालं. नंतर सोनलचं तर लग्न दादांमुळेच, म्हणजे दादांमुळे म्हणजे भाऊंमुळे, त्यांच्या वडिलांमुळे विश्वासासाठी झालं. दीपालीचं लग्न सोलापूरचं ते हे झालं. माझी तयारी होती सोलापूरला जायचं म्हटलं, पण त्यांनी जवळजवळ बळजबरीच केली आणि त्याप्रमाणे चांगलं झालं. नाही काही नाही. नाही म्हणजे त्याची मुंबईला एका माझ्या नातेवाईकाकडे मुलगी दाखवली. मुलगी मुलगी पसंत आहे आम्हाला, आणि तुम्ही म्हटलं मग मला सोलापूरला यायला पाहिजे. आणि सोलापूरला कधी येणार, विहार येतात म्हटलं, तसं नाही. म्हटलं तुम्ही डॉक्टर गोगोईंकडून आधी आला आहात, मी त्या घरी जातो, त्यांना फोन करतो, त्यांना विचारतो, आणि त्यांना ज्यावेळेला वेळ असेल त्यावेळेला म्हटलं मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे, घ्या घ्या वगैरे. ते असं सहजासहजी. आणि म्हणजे अनिताच्या सासऱ्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न बंद करायचं आहे, मीच सगळं करणार, तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त आपली दागिने करा. तसंच दीपालीच्या सासऱ्यांनी सांगितलं, मी माझ्या मुलाचं लग्न सोलापूरलाच करणार आहे, आणि मी सगळा खर्च करणार आहे, तुम्ही काही करायचं नाही, मी फक्त यायचं. किंवा बाबा माझी लहान मुलगी सगळ्यात आहे, आणि तिचं धुळ्याला लग्न व्हायला पाहिजे, त्यामुळे काही नाही, मी हा शब्द असे प्रकारे. आणि सगळं आतापर्यंत अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. माझं आयुष्य फार चांगलं गेलं आहे. तर ते आणखी खूप बोलावं असं वाटतं, पण वेळ खूप होईल म्हणून. पण मला हे केलेलं आहे. आता यांना गाण्याचं सांगितलंच, गाण्याची आवड होती, गाण्याला मदत केली. पण मला नंतर असं दिसलं की गाणं क्लासिकल म्युझिक दुसरं तिसरं काही नसून फिजिक्सचाच एक पार्ट आहे. हो, ते कदाचित तुम्ही धारावीला सोनोमीटर एक्सपेरिमेंट केला असेल, ते बीट्स वगैरे दिला, त्या बीट्सवरच सगळं आधारित आहे गाणं. आणि त्याच्यात त्यांना प्रश्न लिहायचे थेअरीमध्ये. आजी टॉपर होती थेअरी. थेअरीमध्ये मला त्यांच्यामुळे एवढे मार्क्स मिळाले की मी धुळ केंद्रात विशारदला फर्स्ट क्लास फर्स्ट आले माझ्यामुळे, यांच्यामुळे. अशा प्रकारे. पण आज क्लासिकल म्युझिकमुळे माझं आवडते एक गायक आहे, शास्त्रीय गायक, त्यांची आवडते, त्यांची गाणी मला खूप आवडतात. ते म्हणजे कुमार गंधर्व. कुमार गंधर्वाचे एक गाणं आहे, आज